मानपाडा प्रभाग क्रमांक 3 येथे भाजपाचे कार्यालयाचे उद्घाटन। ठाणे शहरामध्ये प्रभाग क्रमांक 3 मानपाडा मनोरमानगर आझादनगर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते श्री दत्ता घाडगे यांनी मानपाडा येथे त्यांच्या भाजपा जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन ठाणे शहराचे आमदार श्री संजयजी केळकर व भाजपा ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री संदीपजी लेले यांच्या हस्ते रविवारी 14 नोव्हेंबर 2025 रोजी करण्यात आले। प्रभाग क्रमांक 3 मध्ये भारतीय जनता पार्टीचे अनेक उपक्रम राबवले जातात। हे सर्व उपक्रम लोकांपर्यंत घरोघरी पोहोचवण्याच्या उद्देशाने व जनसंपर्क वाढवण्याच्या उद्देशाने नवीन कार्यालय उघडण्यात आले असे दत्ता घाडगे यांनी सांगितले। या उद्घाटन प्रसंगी गटनेता मनोहर डोंगरे, जिल्हा सरचिटणीस विक्रम भोईर, महिला मोर्चा अध्यक्ष स्वप्नाली साळेवी, मंडल अध्यक्ष जितेंद्र मडवी, सुरेश दळवी, चंद्रमा चव्हाण, संतोष घंटे, महेश चव्हाण, वैशाली चव्हाण व इतर भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाची आवश्यकता होती आणि आमचे या भागातले प्रमुख दत्ता घाडगे यांच्या पुढाकाराने या ठिकाणी हे कार्यालयाचं उद्घाटन झालं। चप्पा चप्पा भाजपा ही जी भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे की जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जागोजागी आपण तिथे असलं पाहिजे आणि कार्यालय हे अतिशय मुख्य भाग त्याच्यामधला आहे की ज्याच्या माध्यमातून आपण जनसामान्यांचे प्रश्न जे आहेत ते आपण सोडवू शकतो आणि त्याच्यामुळे अतिशय चांगलं हे झालेलं आहे। मानपाड्याचे अनेक प्रकारचे जे काही प्रश्न आहेत, लोकांचे समस्या आहेत, त्या समस्यांना एका बाजूने वाचा फोडण्यासाठी आणि दुसऱ्या बाजूने समस्या त्या सोडवण्यासाठी आम्ही या ठिकाणी कटिबद्ध राहणार आहोत। मला निश्चितपणे खात्री आहे की या सर्व परिसरामधल्या नागरिकांना मी आवाहन करेन की त्यांनी अवश्य हे कार्यालय तुमचं हक्काचं आहे असं समजून या ठिकाणी यावं आणि या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांशी आपण संपर्क करावा। निश्चितपणे आम्ही तुम्हाला हमी देतो की तुमचा प्रश्न जो आहे तो मार्गी लावण्याचं काम आम्ही करू, त्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू। वरच्या वरिष्ठ नेत्यांनी युती केलेली आहे, पण खालचे जे इच्छुक उमेदवार आहेत ते अजूनही देखील युती करायला तयार नाहीत। दोन्ही पक्षांचे इच्छुक उमेदवार कार्यकर्त्यांच्या मनामध्ये एक आहे आणि वरिष्ठांच्या मनामध्ये एक आहे। कार्यकर्त्यांच्या मनातलं वरिष्ठांनी ऐकावं, त्यांनी पुनर्विचार करावा असं कार्यकर्त्यांना वाटतंय, परंतु शेवटी जे पक्ष ठरवेल तेच आपल्याला ऐकायला लागतं। परंतु कार्यकर्त्यांनी फार जोरदार तयारी गेल्या काही वर्षापासून या सगळ्या भागामध्ये केलेली होती, हे देखील तेवढंच खरं आहे। या वर्षात भारतीय जनता पार्टीचं काम खूप जोमाने वाढलेलं आहे। दत्ता घाडगे असतील, सुरेश दळवी असतील, महेश तेरडे असतील, कृपाल कांबळे असतील, मत्स्यगंधा पवार असेल, जितू मडवी असतील, अजून कोण आहे? मोठी यादी आहे। हे मी 5-6 प्रमुख कार्यकर्ते वाचले। हे एका कार्यकर्त्याबरोबर 20-20 कार्यकर्ते मोजा आणि कमीत कमी 200 कार्यकर्ते या ठिकाणी 14 याद्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि त्यामुळे उत्साहाने त्याने कार्यालय उघडलंय। चांगलं कार्यालय आहे, मोक्याच्या जागी मध्यवर्ती ठिकाणी आहे आणि बाजूला यशस्वी व्यक्तिमत्व आहे, त्यामुळे त्यांनाही त्याचा लाभ मिळेल अशी आशा बाळगतो। कार्यालयाचं उद्घाटन झालंय काय? जसं आताच आपले ठाण्याचे लोकप्रिय आमदार संजय केळकरजी असतील किंवा लेले साहेब असतील, ठाणे जिल्हाध्यक्ष लेले साहेब असतील, ह्या सगळ्यांनी जसं सांगितलं की चप्पा चप्पा भाजपाचं काम जे आहे की केंद्रीय योजना असतील, राज्य शासनाच्या असतील किंवा लोकल ठाणे महानगर, ह्या योजना लोकांपर्यंत ज्या ज्या योजना आहेत पोहोचवण्याचं काम हे अनेक वर्षापासून करतोय। तर या विभागात आमचं ऑफिस नव्हतं, तर या विभागातील लोकांसाठी सुद्धा भारतीय जनता पार्टी असेल किंवा केंद्र सरकारच्या योजना असेल, या सगळ्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून ह्या कार्यालयाचं इथं आम्ही उद्घाटन केलेलं आहे आणि आमदार संजय केळकर साहेब असतील, लेले साहेब असतील यांच्या हातून या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे। यापुढे या कार्यालयातून अनेक योजना ज्या शासनाच्या आहेत तिथं आम्ही या कार्यालयातून सगळ्यांना लोकांना देऊ आणि आताच आम्ही जवळजवळ 10,000 कॅलेंडरचं घरोघरी वाटप केलेलं आहे आणि यापुढेही घराघरापर्यंत संपर्क साधण्याचा आम्ही या विभागात सुद्धा प्रयत्न करणार आहे।